मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनि राहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, आपल्या चॅनलवरती आपण नवीनच प्रयत्न करत आहोत वर्ष राशी भविष्य सांगण्याचा। हे वर्ष राशी भविष्य जे आहे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत केले जाईल। मी माझ्या विचाराने, माझ्या अभ्यासानुसार पहिल्या राशीचं साधारणतः वर्णन आणि त्याच्यानंतर सर्वसाधारण हे वर्ष कसं जाईल याबद्दल देईल। कारण कसं आहे, प्रत्येक मासानुसार आपल्याला वर्ष राशी भविष्य आठवड्यानुसार आणि दिनक्रमापर्यंत मिळतच। कदाचित दिनक्रमाप्रमाणे नीट ठरत नाही किंवा व्यवस्थित होत नाही किंवा पटेलच असं नाहीये, कारण ढोबळ मनाने लिहिलेलं असतं। परंतु वर्ष राशी भविष्य सुद्धा तसंच ढोबळ मनाने, कुठलेही राशी भविष्य वर्तताना हे ढोबळ मनानेच लिहिलेलं असतं। सर्वसाधारण आपल्याला वर्ष कसं जाईल, काय करावं, काय शक्य ते करू नये। आता मुळात कसं असतं, मेन टॉपिक तर असे असतात की शिक्षण पूर्ण झाल्यानंतर योग्य नोकरी मिळावी, नोकरी मिळाल्यानंतर लग्न कार्य, संतती, त्यानुसार आपला व्यवसाय असेल, आरोग्य असेल, यानुसार काही काही गोष्टी असतात। त्याचप्रमाणे मी पूर्ण 12 राशीमध्ये असं सांगण्याचा प्रयत्न करेन। सर्वप्रथम जे मी आधी राशीचा स्वभाव जो लिहिलेला आहे तो वर्तवण्याचा प्रयत्न करतो। लिहिलेला आहे मी, त्यामुळे मला वाचूनच सांगावं लागणार आहे, कारण इतकं काही डोक्यात आपल्या लक्षात राहत नाही। आणि आपल्याला तर माहिती आहे आपलं चॅनल कसं आहे, आपल्याला सगळ्या ज्या गोष्टी लहान लहान गोष्टी आहेत त्यातून आपण हे सर्व चॅनल्सचे व्हिडिओ करतो। आपल्याकडे मोठे काही यंत्र वगैरे नाहीये, टेलिप्रॉम्प्टर हे ते सगळं आपल्याकडे नाहीये। आपल्याकडे जे मला जमतंय त्याप्रमाणे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। हे करण्यासाठी खूप वेळ लागतो मित्रांनो। जर हे आपल्याला आवडत असेल, पटत असेल तर निदान एक लाईक तरी करत जा आपलं राशी भविष्य पाहिल्यानंतर। जर अजूनपर्यंत आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, त्यांनाही त्यांच्या आयुष्यामध्ये काय उलाढाली करता येतील का हे पाहता येतील आणि आपल्यामुळे त्यांना मदतच होईल आणि तुमच्यामुळे मलाही मदत होईल। तर मी नवीन सुरुवात करतोय। आपल्याला आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आपल्याला काय वाटतं। तर हे वर्ष 2024 मेष राशीसाठी कसं असेल त्याच्या पहिली ती राशीचे लोकांचे स्वभाव काय आहेत आणि त्याच्यात त्या गुणदोषासहित आपल्याला काय काय त्याच्यामध्ये चेंज करता येऊ शकतं आणि नक्कीच आपला तसा स्वभाव आहे का हे सुद्धा आपल्याला पडताळता येईल। मेष राशीचे जातक कायम उष्ण प्रकृतीचे, पटकन थोडासा राग येणारा, रागीट स्वभाव, पित्त विकाराने त्रासलेला, थोडासा हेकेखोर, कायम कामामध्ये त्याचा उतावळापणा असतो। गडबडीत 10 कामे करतात, 10 कामे पूर्ण करताना किंवा 9 कामे पूर्ण करतात आणि एक काम असं काहीतरी वाईट करतात की पूर्ण 9 कामाच्या 10च्या 10 कामाचं श्रेय त्यांचं निघून जातं। अशी ती कामे करतात। हे आपल्याला जर जाणवत असेल, आपल्या कुटुंबामध्ये जर कदाचित कसं असतं, आपले दोष हे आपल्याला पटत नाही, हे दुसरे शोधून काढतात। आपले गुण मात्र आपल्याला माहिती असतात। त्यावेळी तुमच्या कुटुंबामध्ये जर एखादा मेष राशीचा व्यक्ती असेल तर त्याचा आपण नक्कीच अभ्यास करा, आपल्याला कळेल। त्याचप्रमाणे श्रेय ते कामाचं गमावून बसतात। शारीरिक उंची त्यांची मध्यम असते, खूप लांबटही असतात, खूप रुंदही असतात असं नाही, पण त्यांच्या कुलाचाराप्रमाणे, कुटुंबाप्रमाणे म्हणजे हेरिडिटी प्रमाणे जर कुटुंबातली व्यक्ती जाडजूड असेल तर त्या व्यक्ती जाडजूड असतात, कडकी असेल म्हणजे काठी म्हणजे म्हणतात तसं बारीक असेल तर त्याप्रमाणे बारीक असतात। त्याच्यात मोठा असा परत काही असत नाही, पण उंची आहे ती मध्यम असते। विद्या कला यांची थोडीशी त्यांना कमीच असते, जर असेल तर त्याचं पूर्ण ज्ञान ते ठेवत नाही। महत्वाकांक्षा त्यांची मोठी असते, पण नेहमी भरारी घेण्यात ते अपयशीच ठरतात, का तर गडबड करतात म्हणून। धार्मिक गोष्टी, देवधर्म हे भिवून करतात। हा जातक आपले उद्दिष्ट, आपले देह किंवा आपले मत समोरच्याला सांगण्यास व पटवून देण्यास थोडासा नेहमी कमी पडतो। तिथे कुठेतरी गडबड करतो किंवा पटकन बोलून जातो किंवा समोरच्याला समजणार नाही, अशा गोष्टी या जातकामध्ये घडतात। त्यामुळे आपल्याला नेमके हवे असलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यास तो तितकासा यशस्वी ठरत नाही। कुठल्याही प्रकारचे सुख दुःख हे फारसे त्याच्यावर चेहऱ्यावर दिसून येत नाही। आनंदी असेल तरी चेहरा तसाच, दुःखात असला तरी त्याचा चेहरा तसाच, अशा प्रकारचे व्यक्ती असतात। त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर तो आनंद पटकन इतर राशीप्रमाणे उठून दिसत नाही व दाखविताही त्यांना येत नाही। प्रतिवर्षी आपल्या गरजेनुसार हे आपले देवाचा कुलाचार किंवा उपासना, अधिष्ठान किंवा अनुष्ठान हे प्रत्येक वर्षी यांचं बदलत राहतं।
म्हणजे त्यांना जर एखाद्या लोकांनी सांगितलं की ह्या देवाची पूजा कर तुझं बरं होतं की लागले त्याच्या पाठी, एकाने सांगितलं की ह्या देवाची उपासना कर की लागले त्याच्या पाठी, अशा प्रकारची सुद्धा त्यांची उपासना ठरते. फारसे तितके हे जरी धार्मिक असले तरी त्यांची धार्मिकता तितकी त्यांच्या स्वभावातून किंवा त्यांच्या वागण्यातून दिसून येत नाही. ह्या जातकाला दंतरोगामुळे चेहरा थोडासा वेडा वाकड्यांचा दिसतो किंवा दंतरोग असतात, दात वेगळे म्हणजे विचित्र प्रमाणे सुद्धा कदाचित असतात, त्यामुळे त्यांच्या चेहऱ्याची सुंदरता जरी असेल तर त्या दातामुळे कुठेतरी कदाचित 19-20 होऊन जाते किंवा लहानपणी मार लागलेले असल्यामुळे चेहऱ्यावरती एखादा वर्ण असे या मंगळाच्या प्रभावामुळे या जातकावर ते ठरतं. मी कुठल्याही प्रकारे ग्रहांचं किंवा ग्रहांच्या बदलांचं तुम्हाला काहीच सांगणार नाहीये. जे मी अभ्यास केला आहे त्या ग्रहांचा त्याच्यावरूनच मी आपल्याला सांगणार आहे. त्याचप्रमाणे ही व्यक्ती मेष राशीची गुप्त जी कामे असतात नाही ती कामे यशस्वीरित्या पूर्ण करतात. त्यांच्याकडे गुप्तता पाळण्याचं एक पटकन कोणाला काही सांगणार नाही, मनातली गोष्ट कोणाला कळू देणार नाही, घरातल्या घरात सुद्धा ते काय करतात ते दुसऱ्याला कळणार नाही, अशा प्रकारची मेष राशीची व्यक्ती असते. तर गुप्तपणा पाळण्यात आणि गुप्तरित्या कामं करण्यात हे यांचा हातखंडा चांगला असतो. त्यामुळे कदाचित मेष राशीची व्यक्ती गुप्तहेर, पोलीस, आर्मी अशा क्षेत्रामध्ये आपल्याला काम करताना दिसते, कारण त्याचा मंगळ प्रधान असल्या कारणाने आणि त्याच्यात ती कामगिरी चांगल्या रीतीने यशस्वीरित्या प्रामाणिकपणे मात्र हे लोक पाळतात. येणारे नवीन हे वर्ष 2024 आपल्याला कशा पद्धतीने जाईल, काय करायचं आहे काय करायचं नाही मी आता पुढे सांगतो. मेष राशीचे 2024 हे वर्ष कसे जाईल याबद्दल भविष्यात सांगतो. कुठल्या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे, कुठे गुंतवणूक करायची आहे, कुठले फायदे होतील, ते कसे होतील व कुठे आपल्याला धोका संभावतो आता जाणून घेऊया. जानेवारी ते एप्रिल पर्यंत हा काळ नोकरदार वर्गासाठी खूप चांगला असेल. ज्यांचे शिक्षण पूर्ण झाले आणि आपण जर नोकरीच्या शोधात असाल तर अशांना उत्तम नोकरी मिळू शकते जर आपण विशेष प्रयत्न केला तर. कोणीतरी येऊन सांगेल, कोणतरी सांगणार आहे अशा जर प्रमाणात राहिला तर ते होणार नाही. आपल्याला याच्यासाठी प्रयत्न सुद्धा विशेष करावे लागतील. सरकार दरबारी सुद्धा आपल्याला नोकरी कदाचित लागू शकते विशेष प्रयत्न केल्यानंतर. आपण आपल्या मेहनतीने व जिद्दीने एखादी गोष्ट पूर्ण कराल. नोकरीत असलेल्या प्रमोशन जे मिळायचे होते थांबले होते, प्रमोशन आपल्याला मिळतील, असलेले प्रमोशन मिळवता येईल, परंतु सतत प्रामाणिकपणाने प्रयत्न आपल्याला मात्र करावे लागतील, याकडे लक्ष द्या आणि ते आपल्याला सिद्ध सुद्धा करावे लागेल. एप्रिल ते मेच्या दरम्यान मनाप्रमाणे बदली सुद्धा आपली घडू शकते. आपल्याला जर कामामधनं बदली हवं असेल, प्रमोशन म्हणजे लांबच्या ठिकाणी हवं असेल, जवळ हवं असेल, कुटुंबाच्या जवळ असेल तर असं सुद्धा आपल्याला एप्रिल मेच्या दरम्यान मनाप्रमाणे बदली मिळेल. कामाच्या ठिकाणी आपले नाव लौकिक सुद्धा करू शकाल, प्रसिद्धी मिळेल किंवा नोकरीत संबंधित असलेल्या काही अडचणी सुद्धा आपल्या या आठवड्या म्हणजे या महिन्यामध्ये मी सांगितलेल्या महिन्यामध्ये दूर होतील. नवविवाहितांना संतती सुखाचा जर आभास असेल आणि संतती सुख जर हवं असेल तर आपण विशेष प्रयत्न केले असता आपल्याला या वर्षभरात संतती सुख मनाप्रमाणे मिळू शकतं. आपल्याला नक्की त्याचा लाभ होईल. मनातील इच्छा पूर्ण होतील. आपण त्या संबंधित काही औषध उपचार जर घेत असाल, संतती होण्यासंबंधित जर आपण जर याच्या आधी औषध उपचार घेत होता आणि जर आपल्याला गुण येत नव्हतं तर आता ते औषध उपचार सेम तेच परत रिटर्न करून सुद्धा म्हणजे त्या परत तेच औषध उपचार घेऊन सुद्धा आपल्याला यश नक्की मिळेल. पुन्हा आपल्याला प्रयत्न करण्यात काही हरकत नाही. दाम्पत्य जीवनात जोडीदारावर क्षुल्लक कारणावरून आपले मतभेद सारखे होत राहतील, परंतु आपण संयमी व शांत राहून वागलात, परिस्थिती हाताळली, परिस्थिती हाताबाहेर जाऊ दिली नाही तर सर्व काही सुरळीत होईल. जर आपण सुद्धा त्याच आक्रांताने जर भांडायला लागलात आणि विरोध केला तर कदाचित एक घाव दोन तुकडे होण्याची सुद्धा शक्यता आहे. एप्रिल महिन्यानंतर चांगले योग जुळून येतील. मनाप्रमाणे जोडीदार वागेल. विवाह कार्यामध्ये अडचणी होत्या त्या सर्व दूर होतील. विद्यार्थी वर्गाला सुद्धा हा काळ उत्तम असेल. अभ्यासासंबंधित जे आपल्याला अडचणी येत होते ते गुरुतुल्य व्यक्तींच्या, आपले जे गुरुजी आहेत किंवा आपण ज्यांना गुरु मानतात अशा गुरुतुल्य व्यक्तींच्या मदतीमुळे ते दूर होतील. आपल्याला त्याच्यामध्ये सुद्धा यश मिळेल. व्यापारी वर्गाला व्यापारात सतत लाभ होत राहतील. भागीदाराच्या व्यवसायातून आपल्याला लाभ होईल. एकंदरीत मेष राशीचे आर्थिक परिस्थिती 2024 मध्ये चांगली असेल, काही वाईट असणार नाही. आपण मौल्यवान वस्तू सुद्धा खरेदी कराल. आपल्या आर्थिक उन्नतीमुळे चांगली जी आपली अपेक्षा होती, घ्यायची इच्छा होती अशी सुद्धा मोठी घर, वास्तू, जमीन, गाडी वगैरे काही सोन्याचे अलंकार वगैरे जे मोठे आपल्याकडे नव्हते असे सुद्धा आपण या वर्षभरात खरेदी करू शकाल. परंतु आरोग्याच्या दृष्टीने थोडेसे अडचणी निर्माण होऊ शकतात. तर काय होणार आहे, पोटाचे किंवा पित्ताशयाशी संबंधित आजार वाढतील. त्यासाठी आधीपासूनच जर आपण आयुर्वेदिक औषधी पद्धतीचा जर उपचार घेतला किंवा आयुर्वेदिक पद्धती वापरली तर त्याचा आपल्याला जास्त लाभ होईल आणि कायमस्वरूपी आपली व्याधी सुद्धा
कमी करण्यासाठी आपल्याला मदत होईल। जमत असल्यास आपण आपल्या आयुष्यातील महत्वाची किंवा मोठी निर्णय कामे जुलै महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा। जुलै नंतर शक्यतो मोठे कर्ज घेऊ नका। शत्रूंपासून आपल्याला कदाचित त्रास होऊ शकतो, परंतु ते आपल्याला मोठे नुकसान करू शकणार नाही, कारण आपण त्याच्यावर सतत मात करा। 2024 हे वर्ष सर्वसाधारण मेष राशीच्या लोकांना संमिश्र फळ देणारे ठरेल। नवीन गोष्टीचा अभ्यास करून नवीन गोष्टी आपल्याला शिकता येतील। जर हे वर्ष आपल्याला आणि चांगले जाण्याकरिता आणि आपल्याला मनातील इच्छा पूर्ण होण्याकरिता, सुलभ जाण्याकरिता जर आपण वर्षभर शिव उपासना जर केली, शंकराची उपासना केली, प्रदोष व्रत केले किंवा 16 सोमवाराचं उद्यापन केलं, 16 सोमवार उपवास केले, शंकराची उपासना, शिव महिम्न स्तोत्र किंवा शिव महात्म्य ह्याचं जर पठण वाचन जर करत राहिला, एखादा जर जमत असेल तर आपल्या शिव शंकर कुलदेवत असेल त्याच्यावरती रुद्राभिषेक किंवा ब्राह्मणाकडनं दर महिन्याला जे प्रदोष व्रत येतात त्यावेळी आपण जर एखादा अभिषेक वगैरे जर करून घेतला तर हे वर्षामध्ये येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होतील आणि हे वर्ष आपल्यासाठी खूप छान असेल। मित्रांनो, मला जसा अभ्यास करता येईल त्यापुरती तितकंच, म्हणजे खूप लेंदी केले नाही, थोडक्यात गोष्टी सांगितलेल्या आहेत। तर सर्वसाधारण मेष राशीचा स्वभाव आणि वर्ष भविष्य कसं जाईल मी आपल्यापर्यंत सांगितलंय। आपल्याला जर पटलं असेल, आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।